सुनीता बाळू फंड, माढा तालुक्यातले गाव माझे रोपळे. तर माझ्या अगोदर 23 वर्ष झालं दुखत होतं, संधिवातीचा त्रास होत होता आणि गुडघ्यातील सांधे माझं खराब झालं होतं. मग एक्सरे काढल्यानंतर त्यात निघाल्यावर मनोज मस्तुर सरनी बोलवली इकडं आपल्याकडे या, ह्या सरांकर राहुल साळुंके सर आहेत त्यांना दाखवू. आणि त्यांना दाखवले आणि त्या फोटो एक्सरेवर त्यांनी ऑपरेशनचा निर्णय घेतला. रोबोटिक आपल्याकडे चालू आहे म्हणले. आणि इथं आल्यानंतर सरांनी लगेच माझी रिक्स घेतली आणि म्हणाले तुझं लगेच उद्या निर्णय, तू तयारीनं आली असली तर लगेच आपण ऑपरेशनची तयारी करूया म्हणले. मग लगेच आम्ही निर्णय घेतला. हो म्हणले, इतकं मला चाला येत नव्हतं, मला दारात असं पुढं सुद्धा सरकायला येत नव्हतं. हळूहळू एका पायावर मी चालत आले. मग डॉक्टर सगळे माझ्यासाठी, सगळ्या स्टाफने सगळ्या माझ्याकडनं सुरुवातीपासून सगळी माहिती घेतली, डिटेल काय झालं, कवा झाला, कशी झाली वात, कवापासून त्रास आहे, ऑपरेशन पहिली झालेली सगळी रिक्स मी सांगितली. डॉक्टरने माझ्याकडनं सगळं लिहून सगळं सांगून ऑपरेशनच्या तयारीला मी तयार झाले. आणि सगळ्या डॉक्टरचं मी आभार मानते. मला डॉक्टरांनी सगळ्यांनी सहकार्य केलं, चांगलं केलं. सगळ्या डॉक्टरने माझ्यावर सगळे उपचार चांगले केले. आणि मी लगी ऑपरेशन झाले की तिसऱ्या दिवशी तर चालायला लागले. मी त्यांच्या सर्वांचं आभार मानते. नमस्कार, मी डॉक्टर अक्षय गव्हाणे. ही माझी मावशी आहे. मावशीला घेऊन DY पाटील हॉस्पिटलला आलो होतो. गेली 20 वर्ष झालं तिला संधिवातीचा त्रास आहे. या संधिवाताच्या त्रासामुळे गुडघ्यांच्या हाडांची लवकर झीज झाली. तिला घेऊन DY पाटील हॉस्पिटलला घेऊन आलो व इथे डॉक्टर राहुल साळुंके सर यांना आम्ही दाखवलं असता त्यांनी ऑपरेशनचा सल्ला दिला व इथे रोबोटिक ऑपरेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने होतं असं त्यांनी सांगितलं. लगेच तिसऱ्या दिवशी तर पेशंटला त्यांनी चालायला लावलं. हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला. तसेच या DY पाटील हॉस्पिटलबद्दल सांगायचं झालं तर इथं पूर्ण पद्धतीने पेशंटची व पेशंटच्या नातेवाईकांची खूप काळजी घेतली जाते.